पासून लागू झालेल्या BS3 आणि 2016 आधीच्या काही वाहनांमध्ये रबराचे काही भाग आणि गॅस्केट बदलण्याची गरज लागेल असंही त्यांनी सांगितलंय। तर इथेनॉलच्या मिश्रणाचे फायदे तोटे नेमके काय आहेत आपण जाणून घेऊया। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण 2001 पासून मान्यता प्राप्त असा कार्यक्रम आहे। 22 लाख कोटींची भारताची कच्च्या तेलाची आयात आहे। इथेनॉल मिश्रणामुळे वायू प्रदूषणामध्ये घट होते, शेतीला नफा होतो। अमेरिकेमध्ये 10% इथेनॉल मिसळलं जातं। ब्राझीलमध्ये 27% हे इथेनॉल मिसळलं जातं। भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आंतरराष्ट्रीय मानकांच्या नुसार चाचणी पार पडली। हे तंत्रज्ञान नवीन नाही, पूर्णपणे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे आणि मान्यता प्राप्त आहे। E20 पेट्रोलमुळे गाडी चालवण्यामध्ये कुठलीही अडचण निर्माण होत नाही। गाडी सुरू होण्यातही E20 मुळे कुठलीही अडचण होत नाही। वेग वाढवण्याची क्षमता देखील अधिक आहे। इंधन कार्यक्षमतेमध्ये 6 ते 8% घट मात्र होऊ शकते। काही रबराचे पार्ट्स आणि गॅस्केट बदलण्याची गरज आहे। वाहनांच्या आयुष्यमानावरती याचा परिणाम होत नाही, वॉरंटीवरती देखील याचा परिणाम होत नाही। बघूया पुढची बातमी। भिवंडी शहरामधल्या बालाजीनगर गंगारामवाडी या परिसरामध्ये 4 मजली इमारत कोसळली।